जगभरामध्ये नाताळाचा सण साजरा केला जात असताना आपणही या मंदिरामध्ये देवाच्या पवित्र भवनामध्ये एकत्र जमलेलो असताना नाताळाचा सण साजरा करीत असताना निश्चितच आपल्या अंतःकरणामध्ये आनंद आहे. सगळे आनंदी आहेत. प्रभूची स्तुती असो. आणि निश्चित देव त्याच्या पवित्र वचनाद्वारे आज आपली भेट घेणार आहे. सर्वप्रथम मी देवाचे मनापासून आभार मानतो. परमेश्वर चांगला देव आहे आणि त्याने आज या ठिकाणी मला उभं राहण्याची, त्याचा गौरव करण्याची संधी दिली. याबद्दल मी देवाचे आभार मानतो. त्याचप्रकारे देवाचे सन्माननीय सेवक रेव्हरंट उजागरे पाळक साहेब यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. त्यांनी ही संधी दिली. सर्व माझे तरुण बंधुवर्ग आहेत आणि कमिटी मेंबर्स आहेत. सगळे आपण या ठिकाणी जमलेलो प्रत्येक भाऊ बहीण आपल्या प्रत्येकाचे येशूच्या नावात मी आभार मानतो. आणि आज सर्वांना येशूच्या नावात नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. काही लोकांचे चेहरे अजूनही आनंदी नाही आहेत. आज नाताळ आहे. आज काय आहे? नाताळ आहे. शेजारच्या व्यक्तीला सांगा, आज नाताळ आहे आणि मी आनंदी आहे. हां, आता चेहऱ्यावर जरा थोडंसं आनंद दिसत आहे. नाताळ म्हणजे ख्रिसमस, मास ऑफ क्राइस्ट या शब्दाद्वारे, ख्रिस्ताची सभा या शब्दाद्वारे ख्रिसमस या शब्दाचा उगम झालेला आहे. इतिहासात पहिला नाताळ 25 डिसेंबर 336 या सालामध्ये करण्यात आला. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळणारे रोमी सरकार जे होतं, त्या रोमी साम्राज्यामध्ये कॉन्स्टंटाईन नावाचा पहिला ख्रिस्ती रोमी सम्राट झाला. आणि याच रोमी सम्राटाने पहिल्यांदा 25 डिसेंबर या दिवशी नाताळ सण साजरा केला. आणि त्यानंतरच काही कालावधीत पोप जुलियस फर्स्ट यांनी ऑफिशियली जाहीर केलं की 25 डिसेंबर हा दिवस नाताळ म्हणून साजरा करावा. आता बऱ्याचशा त्याविषयीच्या लोकांचे प्रश्नचिन्ह आहेत. 25च का आणि ह्याच दिवशी का? आणि बरेच लोक जगातले वेगवेगळ्या ठिकाणामध्ये 25 डिसेंबर व्यतिरिक्त अन्य दिवसांमध्ये, कुणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार जानेवारीपर्यंत काही लोकांचा नाताळ आहे. आणि काही लोक असा आक्षेप घेऊन सांगतात की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नाताळ करावा. परंतु या वादविवादात न पडता मला एकच प्रश्न विचारायचा आहे. येशूचा जन्म झाला हे महत्त्वाचं आहे. त्याचा आनंद करणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आजच्या दिवशी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. आणि तारीख कोणती असावी, महिना कोणता असावा, कधी नाताळ करावा यापेक्षा तारणारा येशू स्वर्ग सोडून या जगात आलेला आहे, हा अद्वितीय आनंद साजरा करणं हे जास्त अगत्याचं आहे. आणि मागील दिवसात मला एका व्यक्तीने प्रश्न विचारला, पाळक साहेब मला बायबलमधून एक रेफरन्स पाहिजे, तुम्ही मला सांगाल का? सॅन्टा क्लॉज नक्की कोणत्या वचनात येतो? सॅन्टा क्लॉजचं वचन कोणतं आहे? आणि देवाच्या प्रिय लोकांनो, जो सॅन्टा क्लॉज ज्याविषयी आपण सगळीकडे पाहतो, किंवा लाल कपडे घातलेला तो व्यक्ती, दाढीवाला, पांढरी शुभ्र दाढी लावलेला व्यक्ती, आणि सगळीकडे तो आनंदाच्या शुभेच्छा सगळ्यांना देतो. ॲक्च्युली मुळात सेंट निकोलस नावाचा देवाचा एक सेवक, त्याने आपली सगळी जी संपत्ती आहे, या व्यक्तीचा जन्म इसवी सन 280 झाला. आणि त्या काळामध्ये त्याची सगळी संपत्ती जी आहे, गोरगरीब, आजारी, विधवा, लहान लेकरं यांना बक्षिसं देण्यात त्याला आवडत होतं. आणि मग हा जो सेंट निकोलस आहे, याचा जो मृत्यू आहे 6 डिसेंबर या रोजी झाला. आणि त्याच्या स्मरणार्थ आजही जगभरामध्ये सेंट निकोलसचा दिवस 6 डिसेंबर एक सण म्हणून पाळला जातो. सेंट निकोलस याचंच डच भाषेमध्ये सिंटरक्लास असं नाव होतं. आणि त्या सिंटरक्लासवरून सॅन्टा क्लॉज हा शब्द उगमास आलेला आहे. आणि त्याचं नाव पवित्र शास्त्रात नाही, परंतु एक चांगला धार्मिक व्यक्ती या किंवा लोकांना मदत करणारा व्यक्ती सॅन्टा क्लॉज आहे. ही सगळी पार्श्वभूमी नाताळाची. परंतु हा काही केंद्रबिंदू नव्हे.
आपल्या नाताळाचा मुख्य गाभारा, आपल्या नाताळाचा, आपल्या ख्रिसमसचा मुख्य आशय आणि विषय सॅन्टा क्लॉज किंवा पहिला नाताळ कधी झाला आणि जगातल्या अनेक ज्या घडामोडी आहेत त्या नसून जगाचा तारणारा उद्धारक, जगाची निर्मिती करणारा प्रारंभीचा शब्द, तो शब्द देही झाला, त्याचं नाव येशू आहे. त्या येशूचं गौरव आपण करावं, हा आपला नाताळ आहे. ख्रिस्ताचा जन्म ही एक अद्वितीय, असाधारण आणि खूप महान अशी घटना आहे. अद्वितीय, असाधारण, दैवी, महान अशी घटना आहे. देवाचा पुत्र येशू या जगामध्ये येणं ही एक असाधारण गोष्ट आहे. बरेचसे जगामधले लोक देवावर विश्वास ठेवतात, बरेचसे ठेवतही नाहीत. एका पाळक साहेबांना एका व्यक्तीने विचारलं, देवाबद्दल तुम्ही काय म्हणता? बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यानंतर त्यांनी म्हटलं, पाळक साहेब, मी देवावर विश्वास ठेवत नाही आणि मी सैतानावरही विश्वास ठेवत, बोला बोला, मी देवावर विश्वास ठेवित नाही आणि मी सैतानावरही विश्वास ठेवित नाही. मी स्वर्गावर विश्वास ठेवित नाही आणि मी नरकावर विश्वास ठेवित नाही. पाळक साहेबांनी त्याला एक सुंदर उत्तर दिलं, तिथं जेव्हा पोहोचशील तेव्हा तुला विश्वास ठेवावा लागेल. जेव्हा तिथं पोहोचशील तेव्हा मात्र तुला विश्वास ठेवावा लागेल. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आपला विश्वास प्रकाशावरती आहे, अंधार सुद्धा या जगामध्ये आहे. चांगल्या गोष्टी या जगात आहेत तर वाईट गोष्टी देखील या जगामध्ये आहेतच. आणि म्हणून जगाचं तारण करण्यासाठी ज्या अंधारामध्ये खिचपत पडलेले आहेत, जे लोक पापामध्ये आहेत, जे लोक वाईट गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, अशा लोकांना शांतीचा आणि तारणाचा एक नवीन मार्ग प्राप्त होण्यासाठी, स्वर्गात जाण्याची वाट प्राप्त होण्यासाठी येशूने स्वर्ग सोडला आणि तो या भूतलावरती आलेला आहे. आणि योहान 3:16 जे आपलं तोंडपाठ वचन आहे ते प्रत्ययास आलेलं आपण आज पाहत आहोत. येशू स्वर्ग सोडून मानवाच्या तारणासाठी या जगामध्ये आला. यशायाचा 9वा अध्याय आणि 6वं वचन, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. पुढे 7व्या वचनात सांगितलंय, त्याच्या सत्ता वृद्धीला अंत नसणार. आमच्यासाठी परमेश्वराने त्याचा पुत्र दिला आहे. येशूच्या जन्माच्या काही अद्वितीय अशा घटना आहेत आणि थोडक्यात त्या प्रत्येक घटनेविषयी आपण आज मनन करणार आहोत. तुम्ही तयार आहात का? तयार आहात का? प्रभूची स्तुती असो. येशू ख्रिस्ताची वंशावळ, सगळ्यात पहिला मुद्दा. जगात कुठल्याही माणसाची वंशावळ इतकी तंतोतंत दिलेली नाही. मत्तयाच्या पहिल्या अध्यायाच्या 1 ते 17 वचनामध्ये येशू ख्रिस्ताची पार अब्रामापासून ते येशू ख्रिस्तापर्यंत सर्व पिढ्यांचं सुंदर रीतीनं विवेचन करण्यात आलेलं आहे. चांगल्या रीतीनं माहिती दिलेली आहे, कोणाला कोण पुत्र झाला. आणि अशी वंशावळ जगात दुसऱ्या कुठल्याही माणसाची नाही. ही एक अद्वितीय गोष्ट येशूबद्दल आहे, येशूची वंशावळ. आणि त्या वंशावळीबद्दल उत्पत्ती 12वा अध्याय 3ऱ्या वचनात सांगितले, तो अब्रामाचा संतान असणार आहे. उत्पत्ती 17:19 मध्ये बायबल सांगतं की तो इसाकाचा पुत्र असणार आहे. येशू ख्रिस्त गणना 24:17 प्रमाणे तो याकोबाचा पुत्र असणार आहे. इर्माया 23:5 प्रमाणे तो दाविदाचा पुत्र असणार आहे. उत्पत्ती 49 आणि 10 प्रमाणे तो यहुदा वंशामधून तो येणार आहे. या सर्व गोष्टी येशूच्या वंशावळीत आपल्याला पूर्ण झालेल्या पाहायला मिळतात. येशूचा जन्म अब्रामाच्या, याकोबाच्या, इसाकाच्या, दाविदाच्या वंशातून झालेला आपल्याला त्या वंशावळीमधून दिसतो. ही एक अलौकिक, अद्वितीय अशी येशूची वंशावळ आहे. येशूने कुठं जन्म घ्यावा? मिखा याचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात जुन्या करारात पूर्वीच त्याच्या जन्माविषयीची भविष्यवाणी सांगून ठेवलेली आहे. हे बेथलेहेमा एफ्राता, तुझमधून एक शास्ता निघेल, ज्याचा उगम अनादी काळापासून म्हणजे प्राचीन काळापासून त्याचा उगम आहे. आणि साक्षात येशू ख्रिस्त या जगामध्ये येईल. तो कुठल्या गावात येईल याविषयी सुद्धा भविष्यवाणी पवित्र शास्त्रात दिलेले आहे. यशाया 7:14 आणि मत्तय
पहिला अध्याय 18 ते 23 वचनामध्ये कुमारी गर्भवती होईल याविषयी परमेश्वराचं वचन या ठिकाणी नमूद केलेलं आहे. जुन्या करारातील सर्व भविष्यवाण्या नवीन करारामध्ये येशूच्या जन्माच्या दरम्यान आपल्याला पूर्ण झालेल्या पाहायला मिळतात. येशू ख्रिस्ताने 6वा शब्द वधस्तंभावरती उच्चारला, पूर्ण झाले आहे. आणि ज्याही भविष्यवाण्या त्याच्यावर दिलेलं जे कार्य होतं ते सर्व कार्य येशूने या जगात येऊन पूर्ण केलेलं आहे. सर्व भविष्यवाण्या प्रत्ययास आल्या. ज्या जन्माविषयी दिलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्व भविष्यवाण्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आपण पाहतो. योहान याचा पहिला अध्याय, पहिलं वचन 1 ते 8 वचन, त्याच प्रकारे पहिला अध्याय 14वं वचन. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव झाला. 14व्या वचनात सांगितलंय शब्द देही झाला. देवाचा शब्द देही झाला. उत्पत्ती 1:1 मध्ये बायबल सांगतं, बायबलची सुरुवात, बायबलच्या सुरुवातीचा पहिला अध्याय, पहिलं पुस्तक, पहिला अध्याय, पहिलं वचन, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. प्रारंभी देवाने आकाश आणि मग किती लोक इथं असे आहेत की आधी छप्पर बांधतात मग पाया घालतात. हे देवच करू शकतो. प्रारंभी देवाने आकाश, इंग्लिश बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड हेवन अँड अर्थ. प्रारंभी देवाने स्वर्ग, प्रारंभी देवाने आकाश निर्माण केलेलं आहे आणि मग त्याने पृथ्वी निर्माण केलेली आहे. यशाया 66 पहिलं वचन, प्रेषित 7:49 बायबल आपल्याला सांगतं, स्वर्ग हे त्याचे राजासन आहे आणि पृथ्वी त्याचे पदासन आहे. स्वर्ग त्याचे राजासन आहे, पृथ्वी त्याचे पदासन आहे. आधी त्याने राजासन तयार केलंय आणि त्यानंतर त्याने पदासन तयार केलेलं आहे. पौलाने या सर्व गोष्टींचा खुलासा केलेला आहे की त्या परमेश्वराच्या येशूच्या पायाखाली सैतान आहे. आमेन. किती लोक म्हणतील? आणि मानवाने देवाच्या पायाजवळ राहावं ही देवाची इच्छा नाही. त्याच्या निवडलेल्या लोकांनी जो मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा आहे त्याची जागा देवाच्या पदासनाजवळ नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून, राजासन सोडून पदासनाजवळ आलेला आहे. का? कारण की जो मनुष्य त्याच्या पायाजवळ आहे त्याने त्याच्याबरोबर राजासनावर बसावं. तो कंगालास धुळीतून उठवणारा, अधिपतींबरोबर नेऊन बसवणारा देव आहे. तुमची आणि माझी जी योजना आहे, तुमचं आणि माझं जे जीवन आहे, ते परमेश्वराची इच्छा नाही की आपण पदासनाजवळ राहावं. आणि म्हणून देव म्हणतो, मी तुला पुच्छ नव्हे तर मस्तक बनवणारा देव आहे. तू मागे नव्हे तर पुढं राहशील. हा देवाचा आशीर्वाद आहे. देवाची इच्छा आहे की पदासनाजवळ, पायाजवळ तो सैतान नेहमी राहावा. सैतानाची जागा प्रभूच्या पायाखाली आहे आणि आपली, तुमची आणि माझी जागा प्रभूच्या जवळ आहे. आपल्याला घेण्यासाठी, मानवाला शुद्ध करण्यासाठी येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला. बऱ्याच थिअरी आहेत 25 डिसेंबरबद्दल, बऱ्याचशा लोकांचे बरेचसे तत्व आहेत, पण खरी तारीख कोणाला कळालेली नाही. येशूच्या जन्माची खरी तारीख कोणाला? येशूचं आगमन कुणी सांगू शकत नाही प्रियांनो. त्याचं दुसरं देखील आगमन कोणाला सांगता येणार नाही. ते फक्त पित्याला ठाऊक आहे. जेव्हा आपण पूर्णत्वास जाऊ त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी नक्की कळतील. शब्द देही झाला. त्या शब्दाने आमच्यामध्ये वस्ती केली. येशू ख्रिस्त या जगात येण्यापूर्वी त्याची सेवा
या जगात प्रारंभ होण्यापूर्वी परमेश्वराने येशूच्या सेवेच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी अनेक योजना केल्या. रोमी सरकार आलं, इस्रायलवर रोमी सरकार आलं आणि त्या रोमी सरकारने आधी रस्ते तयार केले, येशूला गावोगावी जाता यावं. आणि आध्यात्मिक रीतीनं येशूचे मार्ग मोकळे होण्यासाठी त्याने योहानाला, अर्थात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला या जगामध्ये पाठवलं. लूक पहिला अध्याय 5 ते 25 वचनामध्ये परमेश्वराच्या दूताने धूप जाळीत असताना जखर्या या याजकाची दिव्य दूताला पाठवून देवाने त्याची भेट घेतली. आपल्या प्रत्येकाच्या परिचयाच्या गोष्टी आहेत. लूक पहिला अध्याय 57 ते 80 वचनामध्ये योहानाचा जन्म याविषयीच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत. योहानाचा जन्म आणि त्यानंतर येशूचा जन्म. 2000 वर्षापूर्वी देवाला भिवून वागणारे, देवाला आवडणारे, देवाच्या समागमे राहून देवाचा गौरव करणारे असे 2 परिवार होते. एक परिवार पवित्र स्थानामध्ये धूप जाळणारा एक याजक, या याजकाचा एक परिवार आहे, जखर्या आणि अलिशिबा. आणि दुसरा जो परिवार आहे मरिया, योसेफ, एक सुताराचा परिवार आहे. एक परिवार याजकाचा परिवार आहे आणि एक परिवार सुताराचा परिवार आहे. एक परिवार याजकाचा परिवार आहे, एक परिवार सुताराचा परिवार आहे. परमेश्वराला योहानाला पाठवायचं आहे आणि परमेश्वराला येशूला जगात पाठवायचं आहे. इथं बसलेला कुठलाही व्यक्ती 2000 वर्षापूर्वी जर असता आणि त्याला जर कोणी प्रश्न विचारला असता, येशू हा देवाचा पुत्र या जगात पाठवायचा आहे, याजकाच्या घरी पाठवावा की सुताराच्या घरी पाठवावा, उत्तर मिळालं असतं याजकाच्या घरी. उत्तर मिळालं असतं याजकाच्या घरी पाठवावा, सुताराच्या घरी कशाला. याजक म्हणजे पाळक आहे, याजक म्हणजे सुवार्तिक आहे, याजक म्हणजे देवाचा अभिषिक्त आहे, देवाचा सेवक आहे, त्याच्या घरामध्ये येशूला पाठवावं. परंतु येशू नाही, याजकाच्या घरामध्ये नाही, सुताराच्या परिवारात त्याने जन्म घेतलेला आहे. सुताराच्या परिवारात. याजकाच्या परिवारात नाही. कारण तशी उघड आहेत, स्पष्ट आहेत. ज्या वेळेस परमेश्वराच्या दूताने पवित्र स्थानामध्ये जखर्याची भेट घेतली, जखर्या आपल्या नेहमीच्या नित्यक्रमाप्रमाणे धूप जाळण्याची त्याची वेळ होती आणि त्या पवित्र स्थानात तो धूप जाळीत असताना अचानक त्याच्या समोर स्वर्गातून एक दिव्यदूत प्रकटला आणि त्याने सांगितलं, जखर्या, आज तुझी प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात आलेली आहे. तुझी स्त्री जी अलिशिबा, आता तुम्ही वृद्ध झालेले आहात, परंतु या वृद्ध काळामध्ये देखील तुम्हाला पुत्र होईल, त्याचं नाव योहान ठेव. जखर्याने एक प्रश्न विचारला लूक 1:18 मध्ये, हे मी कशावरून समजू, हे मी कशावरून समजू. अविश्वास दाखवला. देवदूत म्हटलं, तुला चिन्ह हवंय, देतो मी चिन्ह. तुला मुलगा होईपर्यंत तू मुका राहशील, आता जास्त बोलू नको. आधी तू बोलून बसलायस, आता जे वाक्य बोललास ते शेवटचं होतं. हे मी कशावरून समजू, अविश्वासाचं पहिलं वाक्य, तोंड बंद. तिथून पुढे जेव्हा योहान झाला, त्याच्या मुखातून फक्त देवाची स्तुती निघायला लागली. हे मी कशावरून समजू. मरिया, एक धार्मिक सात्विक स्त्रियांमध्ये जिला धन्य म्हटलेलं आहे, अशी कुमारी माता, ज्या वेळेस दिव्यदूत तिच्या जवळ आला आणि तिला सांगितलं,
हे कृपा पावलेल्या स्त्री, तिने ते अभिवादन ऐकूनच तिला थक्क झाली, ती चकित झाली. आणि तिला ज्यावेळेस संदेश मिळाला की तुझ्या पोटी जगाचा उद्धारक, तारणारा तुझ्या उदरामध्ये येत आहे, त्याला तू जन्म देशील, ज्यावेळेस तिने ऐकलं, तिने विचारलं, हे प्रभू हे कसं होईल? तिने माहिती प्राप्त करण्यासाठी विचारलं. तिने असं म्हटलं नाही, हे मी कशावरून समजू, हे कसं होणार. तिने प्रश्न विचारला नाही, कसं होईल, मी तर कुमारी आहे, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील. पुढं लूक 1:34 मध्ये, लूक 1:38 मध्ये मरियेने म्हटलं, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. विश्वासाचा अंगीकार आहे, विश्वासाचे शब्द आहेत. आणि तात्काळ देवाची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण व्हावी असं तिने म्हटल्याबरोबर प्रभूचा आशीर्वाद तिला प्राप्त झाला. योसेफाबद्दल म्हणाल, योसेफाबद्दल फारसं लिहिलेलं नाही. योसेफ धार्मिक व्यक्ती होता. पहिली गोष्ट, योसेफ धार्मिक व्यक्ती होता. तो धार्मिक आहे याविषयी मला फक्त 2च मुद्दे मिळाले. त्याला धार्मिक आहे हे सिद्ध करण्यासाठी 2च मुद्दे. ज्या स्त्रीशी त्याचं लग्न ठरलं होतं, ती प्रेग्नंट आहे हे कळल्यानंतर तिची बेआबरू होऊ नये ही त्याची इच्छा होती. ही इच्छा एक धार्मिकच करू शकतो. का रे बाबा, का लग्न मोडलं, काय ती मुलगी बरोबर नाही, असं तसं झालं, हे सगळ्या दुनियेत लोकांनी बोवाटा केला असता, सगळ्या दुनियेत सांगत सुटले असते, का रे बाबा का झालं, तू लग्न का नाही करत त्या मुलीशी. पण तिची बेआबरू होऊ नये हे काम एक धार्मिकच करू शकतो. ही पहिली बाब. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस दिव्यदूताने त्याला सांगितलं की तिला तू सोडू नको, तिचा स्वीकार कर, तर त्याने तिचा स्वीकार केला, तिला साथ दिली, तिच्याबरोबर उभा राहिला. या 2 गोष्टीवरून नक्कीच कळतं की योसेफ एक धार्मिक व्यक्ती आहे. मरियेने सगळ्या गोष्टी स्वीकारल्या, मरिया एक धार्मिक व्यक्ती आहे. जखर्याने आलिशिबा याजकाचा परिवार होता. परमेश्वर तुमची डिग्री बघत नाही, परमेश्वर तुमचं शिक्षण पाहत नाही. आंधळ्या बर्तिमायाला बरं करताना येशूने म्हटलं नाही 10वी पास आहेस का रे बाबा, तर तुझे डोळे बरे करतो. लाजरा कलेक्टर कचेरीत तू कामाला होता का, तर मी तुला बाहेर काढतो. तू मोठ्या हुद्द्यावर होता का, तुझ्याकडे मोठी डिग्री होती का, परमेश्वर या सर्व गोष्टी पाहत नाही. परमेश्वर आपला विश्वास पाहतो. नकारात्मक परिस्थितीमध्ये आपण किती सकारात्मक देवाबरोबर चालतो हे परमेश्वर पाहत असतो. आणि म्हणून मरिया आणि योसेफ यांच्या जीवनात येशूला परमेश्वराने पाठवलेला आहे. मरियाला जसं कळालं की प्रभूने तिला आशीर्वाद दिला आणि दिव्यदूताने जाता जाता तिला सांगितलं आलिशेबेला पण मुलगा होणार आहे आणि आता 6 महिन्याचं बाळ तिच्या पोटात आहे. मरिया तात्काळ यहुदियातील डोंगराळ प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी आलिशिबा राहत होती त्या ठिकाणी ती तात्काळ निघून गेली. एकीकडून मरिया आलेली आहे, एकीकडून आलिशिबा आलेली आहे. 2 धार्मिक स्त्रियांची भेट या ठिकाणी झालेली आहे. जगात 2 स्त्रियांची भेट ऐकली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. तुला माहित आहे का ग? मला माहित नाही ग, कुणाला सांगू नको ग, फक्त तुलाच सांगते. एक स्त्री दुसरीला भेटली, मी तर म्हणतो BBC बंद करून टाका. आलिशिबा मरिया दोघे एकमेकींसमोर आहेत. दोन तासाचा संदेश नाही, 10 तासाची प्रार्थना नाही, फक्त मरियेचं अभिवादन. अभिवादन म्हणजे कुणी भेटल्यानंतर आपण सलाम म्हणतो ना, प्रेज लॉर्ड म्हणतो, हालेलुया म्हणतो, अभिवादन करणं, ग्रीटिंग्स देणं.
फक्त अभिवादन. कदाचित ती म्हटली असेल शालोम, सलाम तिने केला असेल येशूच्या नावात. फक्त तिचं अभिवादन ऐकल्याबरोबर अलीशेबेच्या पोटामध्ये जो बाप्तिस्मा करणार योहान जे बाळ आहे, बायबल सांगतं त्या बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली. आणि तात्काळ तिच्या मुखातून शब्द निघाले. मरियेला ती म्हटली, तू स्त्रियांमध्ये धन्य आहेस, तुझ्या पोटचं फळ धन्य आहे. आणि माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावं हा मान मला कुठून? मरियेच्या उदरामध्ये प्रभू आहे हे अलीशेबेला कळालं. कधी? जेव्हा अभिवादनानंतर ती पवित्र आत्म्याने पूर्ण झाली तेव्हा. येशूने शिष्यांना प्रश्न विचारला, तुम्ही मला काय म्हणून ओळखता? कुणी म्हटलं असेल एलिया, कुणी म्हटलं असेल प्रभू तू एकदम चमत्कार करणारा जबरदस्त माणूस आहेस, प्रभू तू काय भाकरी 5 भाकरी तू 2 मासे काय करतोस, तू एकदम जेवण देणारा खतरनाक, एकदम काय सांगावं प्रभू तू जेवण देणार आहेस. कुणी म्हटलं अरे प्रभू तू ना आरोग्य देणार आहेस, आरोग्य देणारा. कुणी म्हटलं असेल अरे तू माशाच्या पोटातून पैसे काढतोस, तू तर काय तू वेगळंच आहेस, पण तू वादळ थांबवतोस, तू वादळ थांबवणार आहेस. पेत्राने उत्तर दिलं, आपण जिवंत देवाचे पुत्र येशू ख्रिस्त आहात. येशूने त्यावर काय म्हटलं? हे तुला रक्त आणि मांसाने नव्हे, हे तुला पवित्र आत्म्याने प्रकट केले आहे. येशू हा प्रभू आहे हे कबूल करण्यासाठी देवाच्या आत्म्याची गरज आहे. अनेक लोक सैतानाच्या आत्म्याने भुलवले जात आहेत, चर्चेस जाळत आहेत, अनेक समस्या दिल्लीमध्ये अनेक ठिकाणामध्ये घडत आहेत. पण देवाच्या प्रिय लोकांनो, येशूला आता कुणी जाळू शकत नाही, तो पुनरुत्थित आहे. आमेन म्हणाल का कुणी? वधस्तंभावर चोराने देखील दुसऱ्या शब्दामध्ये येशूला म्हटलेलं आहे, तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा तू माझी आठवण कर. 12 शिष्य रोज येशू बरोबर फिरायचे. त्यांना समजलं नाही त्याचं दुसरं आगमन काय. क्रूसावर चोराला देवाच्या आत्म्याने प्रकट केलेला आहे. तो चोर काय कुठल्या चर्चचा पाळक नव्हता, त्याला देवाने प्रकट केलेला आहे, प्रभूच्या आत्म्याने प्रकट केला. आणि तसंच या अलीशेबेला प्रकट झालाय. मरियेच्या उदरामध्ये जगाचा तारणारा उद्धारक येशू ख्रिस्त आहे. पवित्र शास्त्राच्या वाचनाप्रमाणे अलीशेबेच्या उदरामध्ये योहान, बाप्तिस्मा करणारा योहान, आणि मरियेच्या उदरामध्ये येशू ख्रिस्त, या दोघांची ही पहिली भेट आहे. दुसरी भेट डायरेक्ट यारदेन नदीमध्ये. पहिली भेट दोघंही मातेच्या उदरात असताना येशूच्या सामर्थ्याने योहानाला आणि अलीशेबेला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं. परंतु त्यांची दुसरी भेट त्या यारदेन नदीमध्ये. पवित्र शास्त्राचा लेख पूर्ण व्हावा, देवाची योजना पूर्ण व्हावी, आणि म्हणून येशूने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. परंतु स्वर्गातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. पहिल्या भेटीमध्ये योहानावरती देवाचा आत्मा उतरलेला आपण पाहतो. दुसऱ्या भेटीमध्ये येशूवरती आत्मा तर उतरला कबुतरासारखा, पण त्याचबरोबर स्वर्गातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. कशासाठी? हे 2 सामर्थ्यवान सेवक यांच्यातला फरक जगाला दाखवण्यासाठी. योहानही सामर्थ्यवान आहे, पण येशू ख्रिस्त जगाचा तारणारा आहे, हा फरक दाखवण्यासाठी. येशू हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी. मरिया अलीशिबा दोघींची भेट झाल्यानंतर बायबल सांगतं की
लूक 1:56 मध्ये मरिया 3 महिने आलिशिबा आणि मरिया एकत्र राहिल्या. म्हणजे 6 महिन्याचं बाळ आलिशेबेच्या पोटात असताना मरिया आली. 9 महिने पूर्ण झाले म्हणजे तिचं आता बाळ होणार आहे. त्या दरम्यान परत मरिया आपल्या गावी निघून गेलेली आहे. आणि ती नासरेतमध्ये असताना लूक 2:4 आणि 5 वचनात सांगितलेलं आहे की नावनिशी करण्यात आली. नावनिशी म्हणजे सगळ्यांनी आपापल्या गावात निघून जावं, जनगणना. जसं मी आपल्याला पूर्वीच सांगितलं आहे, येशू ख्रिस्त दाविदाचा अंकुर आहे, दाविदाच्या वंशातला तो आहे. आणि दाविदाचं गाव बेथलहेम, रूथ आणि बोआजचं गाव बेथलहेम. त्या बेथलहेमामध्ये योसेफ आणि मरिया हे दोघंही त्या ठिकाणी नावनिशी झाल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. बेथलहेमात गेल्यानंतर उतार शाळेमध्ये त्यांना राहण्यासाठी, येशूला जन्म घेण्यासाठी जागा नव्हती. सर्व बेथलहेमातील प्रत्येक घराचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. उतार शाळेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. कुणीही मरिया आणि योसेफ आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला कुणीही आपल्या घरामध्ये प्रवेश दिला नाही. कुणीही त्यांना प्रवेश दिला नाही. शेवटी तुमचा आणि माझा तारणारा उद्धारक येशू ख्रिस्त गाईच्या गोठ्यामध्ये त्याला जन्म घ्यावा लागला. या ठिकाणी खूप मोठी गर्दी आहे, खूप लोक इथं आहेत. इथे एक तरी व्यक्ती आहे का ज्याचा जन्म गाईच्या गोठ्यात झालाय? कुणीच नाही. स्वर्गाचं सिंहासन सोडलं आणि अशा स्थानी आला जिथं या जगातला कुणीच मनुष्य अजून जाऊ शकला नाही. अगदी इथपर्यंत तो आला. गाईच्या गोठ्यात त्याने जन्म घेतला. बेथलहेम गावात त्याने जन्म घेतला. बेथलहेम या शब्दाचा अर्थ भाकरीचं घर. बेथलहेम म्हणजे भाकरीचं घर. आणि त्या भाकरीच्या घरामध्ये जगाचा तारणारा येशू ख्रिस्त आलेला आहे. योहान 6:35 मध्ये त्याने म्हटलेलं आहे की मी जीवनाची भाकर आहे. शमरोनी स्त्रीशी बोलताना त्याने म्हटलं की मी जीवनाचं जल आहे. योहान 8:12 मध्ये तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. या संपूर्ण जगाला श्वास चालू राहण्यासाठी, जगण्यासाठी भाकरीची आणि पाण्याची गरज आहे. आणि ती जिवंत भाकर येशू ख्रिस्त आहे. प्रभू भाकर बनून या जगात आला. काही लोक कशा कशा गोष्टींसाठी दिवाने झालेले आहेत. टीव्ही पाहत राहतात काही लोक. हा चॅनल झालं की तो झालं की तो झालं की तो. ही सिरियल संपली, अरे ती लागली असेल. ती संपली की अरे ती संपायच्या आत लगेच दुसऱ्या सिरियलबद्दल त्यांच्या लक्षात असतं. सिरियलचे नावं. एका घरात मी गेलो आणि मला 5-10 मिनटं असंच बसवून ठेवलं. मी प्रार्थनेसाठी गेलो, असंच बसवून ठेवलं आणि त्या आंटी रडत होत्या. बघा ना तिची सासू तिला किती त्रास देते. कोणाची प्रार्थना करू आपण. ती सिरियल बदली. टीव्हीसाठी हा पिक्चर झाला की तो झाला की तो, याच्यासाठी बरेच लोक वेडे झालेले आहेत. पण मला एक सांगायचं, टीव्ही शिवाय तुम्ही जगू शकता, भाकरीशिवाय जगू शकत नाही. बरेच लोक बाटलीसाठी दिवाने झालेत. बाहेरच्या जगिक लोक, आपले ख्रिस्ती लोक नाही पित.
ही बाटली झाली का ती बाटली, ती झाली की ती बाटली झाली की ती बाटली, शेवटी सलाईनची बाटली. जगातील कुठल्याही व्यसनाशिवाय तुम्ही जगू शकता, जगातील कुठल्याही गोष्टीशिवाय तुम्ही जगू शकता, पण तुम्ही भाकर आणि पाण्याशिवाय जगू शकत नाही. कारण ती भाकर आणि ते जीवनाचं पाणी येशू आहे. ती भाकर, ती जीवनाची भाकर त्या बेथलेहमामध्ये आलेली आहे. आणि त्याच दरम्यान मेंढपाळ रानामध्ये आपले कळप राखत होते, शेकोटी करीत नव्हते. लूक 2 अध्याय 8 ते 20 वचनामध्ये मेंढपाळ रानात कळप राखत होते आणि त्यांचे कळप ते राखत असताना कडाक्याची थंडी होती. अचानक दिव्यदूत त्यांच्या समोर प्रकट झाला आणि देवाचं गौरव करीत त्यांना सुवार्ता सांगू लागला. सगळे दिव्यदूत त्या ठिकाणी पाहून, देवाचं सामर्थ्य पाहून मेंढपाळ घाबरले. त्यांना समजे ना आता काय करावं. कारण मेंढरं सांभाळताना त्यांनी कोल्हे, लांडगे आणि सगळे हिंस्र पशु पाहिले होते, पण देवदूत कधीच पाहिला नव्हता. देवदूताला पाहून त्यांचा थरथर काप झाला. ते घाबरले. त्यांना वाटलं आता आमच्यावर काहीतरी संकट दिसतंय. परंतु ते संकट नव्हतं, ती तारणाची घोषणा होती. तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात आज उद्धारकर्ता येशू जन्मास आला आहे. त्याला बाळंताने गुंडाळला आहे आणि त्याला गव्हाणीत ठेवण्यात आलेला आहे. सुवार्ता ऐकता स्वर्गातून असंख्य दिव्यदूतांचा समुदाय तिथं प्रकट झाला. त्यांनी देवाचं गौरव केलं. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि ज्या मनुष्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्यावर शांती असो. त्यांनी देवाचं गौरव केलं. सगळे दिव्यदूत स्वर्गात घेण्यात आले आणि तात्काळ हे सगळे जे मेंढपाळ आहेत लगबगीने, घाईघाईने गोठ्याकडे चला. बाळंत्याने गुंडाळलेलं आणि गव्हाणीत ठेवलेलं. बघा, खूण आहे त्यांच्यासाठी, चिन्ह आहे. पहिली गोष्ट बाळंत्याने गुंडाळलेलं. आता कुठलं बाळ जन्मल्याबरोबर आईबाप ब्लेझर घालतात त्याला? नाही. प्रत्येक बाळ, मग त्या अमेरिकेत जन्मो नाही तर आपल्या नगरमध्ये जन्मो, बाळाला कशात गुंडाळतात? बाळंत्यातच गुंडाळतात. परंतु प्रत्येक बाळाला गव्हाणीत ठेवत नाही, हे चिन्ह आहे. बाळंत्याने गुंडाळलेलं आणि गव्हाणीत ठेवलेलं बाळ तुम्हाला आढळेल. ते धावत तिथं गेले. त्यांना येशू सापडला. जो शोधतो त्याला येशू सापडतो. प्रियांनो, जो शोधतो त्याला येशू सापडतो. ज्यांनी ज्यांनी अंतःकरणापासून आजवर येशूला शोधलेला आहे, तो कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, पंथाचा असो, स्त्री असो, पुरुष असो, धनवान असो, गरीब असो, लाचार असो, दीन असो, दुःखी असो, आनंदी असो, जगातला कुठलाही माणूस, कुठल्याही परिस्थितीतला, किती शिकलेला असो किंवा अडाणी असो, तो कोणी असो, जो येशूला शोधतो त्याला येशू सापडतोच. मेंढपाळांनी येशूला शोधलं, मेंढपाळांना येशू सापडला. मरिया त्यांना दिसली, त्यांना योसेफ दिसला, त्यांना आनंद झाला, त्यांना नमन केलं. त्यांनी येशूचं दर्शन त्यांनी घेतलं, येशूला धन्यवाद दिले त्यांनी. का बरं मेंढपाळांनाच बोलवलं प्रभूने? अनेक तिथं धार्मिक लोक असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक असतील. नाही प्रियांनो, नाही. बेथलेहेमामध्ये जे मेंढपाळ होते, बेथलेहेमात जे मेंढपाळ होते, हे मेंढपाळ मेंढरांना पाळून त्यांना मोठं करून यरूशलेमेतील मुख्य मंदिरामध्ये त्या मेंढरांना बळी देण्यासाठी ते पाठवत होते. आणि त्या मेंढपाळांना आता कळावं, तुमचा बिझनेस बंद झाला आहे. आता या मेंढरांच्या बलिदानाची गरज नाही, या कोकरांना मारण्याची गरज नाही, कारण जगाचा उद्धार करता देवाचा कोकरा येशू या जगामध्ये आलेला आहे. तुमचे बिझनेस बंद. आता स्वतःसाठी नवीन धंदे शोधा, नवीन कामं शोधा, कारण हा बिझनेस लवकरच बंद होणार आहे.
मेंढपाळांनी येशूला नमन केलं आणि त्यांना कळलं की जगाचा उद्धारक, तारणारा या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणूनच आज आपण कुठलंही बलिदान देत नाही. शेवटचं बलिदान तुमच्या आणि माझ्यासाठी, शेवटची वेदी, वधस्तंभ, येशूने आपलं बलिदान दिलेलं आहे. म्हणून बेथलेहेमातल्या त्या मेंढपाळांना देवदूताकडून सुवार्ता कळलेली आहे. बाळंत्याने गुंडाळलेलं, गव्हाणीत ठेवलेलं हे एक वैशिष्ट्य आहे. बाळंत्यात गुंडाळलंय. आणि जेव्हा जेव्हा पवित्र शास्त्रात मी हे वचन वाचतो, येशूला बाळंत्यात गुंडाळलं, याचा काय अर्थ असेल? आणि तात्काळ एक गोष्ट मनात आल्याशिवाय राहत नाही. गव्हाणीत बाळंत्यात गुंडाळलं, परंतु गुलगुता टेकडीवरती त्याच्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. जे रहस्य त्या गोठ्यामध्ये गुप्त होतं, पौल त्याचा खुलासा देतो की त्याने वधस्तंभावर उघड उघड प्रदर्शन केलं, सगळ्या जगाला जाहीर केलं. जे रहस्य गुप्त ठेवण्यात आलं होतं, क्रूसावर ते उघड करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून माझ्या देवाच्या प्रिय लोकांनो, सुवार्ता सांगायला घाबरू नका. सुवार्ता सांगायला घाबरू नका. हे काम तुमचं आणि माझं नाही, हे काम देवाचं काम आहे. आमेन म्हणलं का कोणी? हे काम देवाचं काम आहे. सुवार्ता सांगण्याची लाज बाळगू नका, सुवार्तेची भीती बाळगू नका. सुवार्ता ही धाडसाने सांगितली पाहिजे. होय, येशू देवाचा पुत्र आहे. त्याने माझ्या पापासाठी बलिदान दिलं, तो पुनरुत्थित झाला आणि मला घेण्यासाठी पुन्हा एक बार येत आहे. ही सुवार्ता धाडसाने जगासमोर सांगण्यासाठी उभं राहण्याची गरज आहे प्रियांनो. त्या वधस्तंभावरती त्याने सिद्ध केलेलं आहे आणि जगाला गूढ रहस्य उघड करण्यात आलेले आहेत. येशू ख्रिस्त जगासमोर आज सगळ्यांना प्रेमाचं आव्हान देत आहे. प्रत्येकावरती देवाने जगावर एवढी प्रीती केली, जगावर प्रीती केली. असं नाही सांगितलं देवाने ख्रिस्ती लोकांवरच. नाही, जगावर, मग तो कुणी असो, प्रत्येकावरती देवाने प्रीती केलेली आहे. बाळंत्याने गुंडाळलेलं, गव्हाणीत ठेवलेलं ते बाळ, त्याविषयीची रहस्य परमेश्वराने टप्प्याटप्प्याने सर्व प्रकट केले आहेत. आणि त्याचं परिपूर्ण रहस्याचं प्रकटीकरण आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. धन्य आहोत आपण, आशीर्वादित लोक आहोत. जसे बेथलेहेमातील मेंढपाळ येशूच्या दर्शनाला आले, तसेच पूर्व दिशेकडून मागी लोक त्याच्या दर्शनाला आले होते. मत्ती 2 अध्याय 1 ते 12 वचनामध्ये या मागी लोकांच्या येण्याबद्दल, येशूला भेटण्याबद्दलच्या सर्व घटना नमूद करण्यात आलेल्या आहेत. 2 अध्याय 2 वचन आपल्याला सांगतं, यरुशलेमेत हे मागी लोक आले. आता मागी लोकांमध्ये त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, ते आधी दूर झाले पाहिजेत. जिथं जिथं गव्हाणी पाहाल 3च लोक दाखवतील तुम्हाला, उंटावर बसलेले. त्यांच्याकडं थोड्याशा अशा पिशव्या, सोनं, काहीतरी उदबोळ काय काय घेतलेलं, 3च. मला तुम्हाला सांगायचं आहे, त्यांचा आकडा बायबलमध्ये दिलेला नाही. तुम्ही विचार, पाळसाहेब होते तरी किती मग? आता मी एक हुशार माणसासारखं एक स्टेटमेंट करतो, कमीत कमी 2 असतील. कारण तिथं सांगितलंय मागी आला नव्हे, मागी आले. 2 असतील किंवा त्यापेक्षा जास्त कितीही असू शकतात. किती असू शकतात. आणि पूर्वेचा तारा पाहून ते यरुशलेमेत आलेले आहेत आणि त्यांनी मत्ती 2:2 मध्ये सगळ्यांना येऊन त्यांनी एक प्रश्न विचारला. हेरोदापुढे त्यांनी प्रश्न विचारला, यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे,
तो कोठे आहे? 2000 वर्ष झाली, आजही प्रश्न पडलेला आहे. यहुद्यांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे? तो आपल्या घरात आहे का? आपल्या कामाच्या ठिकाणी आहे का? आपल्या मंडळीत आहे का? आपल्या जीवनात आहे का? आपल्या लेकरांमध्ये आहे का? शाळेत जाताना आपल्याबरोबर आहे का? आपल्या कॉलेजमध्ये आहे का? आपल्या कामाच्या ठिकाणी आपण जिथं जातो तिथं आपल्याबरोबर तो जगाचा तारणारा आहे का? प्रश्न आहे आपल्या समोर. काही लोकांच्या मंडळीमध्ये येशू आहे, कामाच्या ठिकाणी येशू नाही. तुम्ही म्हणता कसं काय बोलता पाळक साहेब? माझ्याकडे सगळ्या गोष्टीचा खुलासा आहे आज. कामाच्या ठिकाणी येशू नाही. इतरांना मी ख्रिस्ती आहे हे सांगायची लोकांना, काही लोकांना लाज वाटते. एखादा व्यक्ती कामावर असेल आणि आपण त्यांना फोन केला ना, हॅलो ब्रदर, प्रेज द लॉर्ड, तो म्हणतो हा ब्रदर बोला ना, बोला ब्रदर, प्रेज द लॉर्ड, कसे आहात तुम्ही? हा ब्रदर मी बरा आहे, बोला ना, बोला बोला. ब्रदर प्रेज द लॉर्ड. हा ब्रदर मी जरा कामामध्ये आहे. ब्रदर प्रेज द लॉर्ड. ब्रदर ते ॲक्च्युली ना मी जरा बिझी आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो 5 मिनिटात. 5 दिवस जातील, 5 वर्ष जातील, तुम्हाला फोन येणार नाही. तुम्ही ऐकलं का? यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? आपल्याला आज ठामपणे सांगता आलं पाहिजे, या मंदिरामध्ये प्रभू आहे, माझ्या जीवनामध्ये प्रभू आहे. पहिले करीत 3:16 प्रमाणे तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे, तो माझ्या परिवारामध्ये आहे. या मागी लोकांचा प्रश्न त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी विचारला, हेरोद राजा गडबडून गेला, घाबरला. यरूशलेमेतले सगळे जे लोक होते सगळे घाबरले, भयभीत झाले. आता कोणता राजा आलाय? हेरोदाला वाटलं माझी खुर्ची गेली. जगात खुर्चीसाठी खूप गडबड आहे, खुर्चीसाठी खूप गडबड आहे. प्रत्येकाला भीती, माझी खुर्ची जाती का काय? माझी जर खुर्ची गेली तर कसं होईल? हेरोदाला पण तसंच वाटलं, माझं राजासन जाईल, आता माझं काय होणार? हेरोद घाबरला. त्यांना कन्व्हिन्स केलं, मागे लोकांना सांगितलं तुम्ही जा, त्याचा शोध घ्या आणि येताना मला सांगा, मग मी बघतो काय करायचं आहे ना. म्हणजे लगेच वधस्तंभावर खेळायला मोकळा बाळाला. मागे लोक त्या ठिकाणाहून पुढे निघाले, ताऱ्याचा शोध घेत घेत. जिथं तारा थांबला, तारा पाहून त्यांना आनंद झाला. आणि गव्हाणीत नव्हे, परंतु बायबलमध्ये लिहिलं आहे, मत्ते 2:11 ते घरात गेले. तेव्हा ते एका घरामध्ये राहत होते आणि ते घरामध्ये गेले. येशूला त्यांनी नमन केलं. आपल्या जवळचं धनद्रव्य, सोनं, ऊद, बोळ, जे गंधक, त्यांच्याकडे सुंदर सुंदर ज्या गोष्टी होत्या, येशूच्या चरणाशी त्यांनी अर्पित केल्या, समर्पण केलं त्या गोष्टींचं. आणि त्यांनी स्वप्नात त्यांना दिव्यदूताची त्यांना वाणी प्राप्त झाली. देवाने त्यांची भेट घेतली आणि सांगितलं, जाताना हेरोदाकडे जाऊ नका, मार्ग बदलून जा. आणि त्यांनी मग आपला मार्ग बदलला आणि ते आपल्या देशाला परत निघून गेले. मागी शब्दाचा उगम मॅजिशियन म्हणजे जादूगार या शब्दापासून झालेला आहे. मागी हा जो शब्द आहे याचा उगम बाबेलच्या परगण्यामध्ये किंवा बाबेल देशामध्ये झालेला आपण पाहतो. बाबेल देशाचा इतिहास पाहिला, येशूच्या जन्माच्या आधी 600 वर्ष आधी त्या ठिकाणी एक देवाचा अभिषिक्त होऊन गेला, त्याचं नाव दानिएल. दानिएल ज्या वेळेस त्या साम्राज्यामध्ये होता, नबुखदनेस्सर राजाला दानिएल याचा 2रा अध्याय, त्यामध्ये त्याला स्वप्न पडलं. राजाने स्वप्न पडल्यानंतर सगळ्या राज्यातील बाबेलमधील सर्व ज्ञानी, मॅजिशियन, चमत्कार करणारे, जादूटोणा करणारे, तांत्रिक, मांत्रिक, हुशार, बुद्धिमान सगळ्या लोकांना त्याने एकत्र केलं आणि त्यांना विचारलं, ऐकताय का तुम्ही? काय विचारलं माहिती आहे का? काय विचारलं असेल?
स्वप्नाचा अर्थ नाही 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 नाही, स्वप्नाचा अर्थ नाही. माझं स्वप्न सांगा आणि त्याचा अर्थही तुम्हीच सांगा. सोपं आहे का काम? नाही. अर्थ विचारला स्वप्नाचा, ठीक आहे, मला असं असं स्वप्न पडलं, आता अर्थ सांगा. नाही, तुम्ही ज्ञानी आहेत, तुम्ही काय सांगा? स्वप्न सांगा आणि स्वप्नाचा अर्थही सांगा. राजाने सारखं विचारलं, स्वप्न सांगा, अर्थ सांगा, नाही तर मरायला तयार व्हा. स्वप्न सांगा, अर्थ सांगा, नाही तर मरायला तयार व्हा. सगळे ज्ञानी लोक आले, महाराज फक्त स्वप्न सांगा, 1 मिनिटात अर्थ सांगतो. नाही, स्वप्नही तूच सांग आणि अर्थही तूच सांग. आणि जो पुतळ्याचा दृष्टांत आहे किंवा जे नबुकदनेसरचं स्वप्न आहे, अख्ख्या बाबेलमध्ये ते स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगायला कुणीच तयार नव्हतं. ही बातमी ज्यावेळेस दानिएलाकडे आली, दानिएल म्हटलं मी सांगतो, कारण त्याच्यावरती देवाचा आत्मा होता. राजासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याला सांगितलं, तुझं स्वप्न असं असं आहे आणि त्याचा असा असा अर्थ आहे. राजा थक्क झाला आणि राजाला कळालं की दानिएल ज्या देवाची सेवा करतो तो देव जिवंत देव आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. तो सर्व मनोरथ आणि मनातल्या गूढ गोष्टी, स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणारा खराखुरा जिवंत परमेश्वर आहे. राजाला कळालेला आहे. आणि पहिली गोष्ट राजाने एक केली की सर्व जे बाबेलमधले ज्ञानी लोक आहेत त्यांचा मुख्य दानिएल बनला. दानिएल त्यांचा मुख्य बनला आणि दानिएल मुख्य बनल्यामुळे दानिएल त्याची नजर देवाकडे होती. आणि म्हणून ताऱ्यांचा अभ्यास करणारे, स्वप्नाचे अर्थ सांगणारे सगळे जितके ज्ञानी होते ते कोणाच्या अंडर राहणार? बोला बोला, दानिएलाच्या ते बरोबर राहणार किंवा दानिएल सांगेल त्याप्रमाणे ते अभ्यास करणार. आणि मग कदाचित 600 वर्ष त्या संपूर्ण भागामध्ये जितके ज्ञानी होते त्यांनी दानिएलाची संस्कृती उचललेली आहे. देवाचा शोध घेण्यासाठी, पवित्र शास्त्राच्या आधारावरती जगण्यासाठी, ज्या जगातील घडामोडी आहेत त्यांचा आणि पवित्र शास्त्राचा संदर्भ लावण्यासाठी ज्ञानी लोक फार दुरून पूर्वेकडून ते बेथलेहमामध्ये आलेले आहेत. आज मला तुम्हाला सांगू द्या, बायबल सांगतं मूळ आपल्या मनात म्हणतो परमेश्वर नाही. कोण म्हणतो? म्हणजे मूर्ख म्हणतो परमेश्वर नाही. पण आज देवाच्या प्रिय लोकांनो, जो ज्ञानी आहे तो येशूकडे येतो. मूळ जगात फिरत राहतो आणि म्हणतो की देव नाही, परंतु जो ज्ञानी आहे तो येशू जवळ येतो. ज्ञानी लोक येशूला शोधत आलेले आहेत. तेच खरे ज्ञानी लोक आहेत की जे येशूचा शोध करतात आणि ते येशू जवळ येतात. या मागी लोकांनी येशूचा शोध केलेला आहे आणि ते येशू जवळ आलेले आहेत. आणि जसे हे मागी लोक एका दुसऱ्या वाटेने ते आपल्या देशामध्ये परत गेले, ते परत गेल्यानंतर तात्काळ योसेफ आणि मरिया यांची पुन्हा एक वार देवाने भेट घेतली. योसेफाला देवाने स्वप्नामध्ये दिव्यदूत पाठवून त्याची भेट घेऊन त्याला सांगितलं की आता तुम्हाला धोका आहे, इथं तुम्ही राहू नका. होशे 11:1 प्रमाणे जी भविष्यवाणी होती येशू ख्रिस्त मिसर देशाला जाईल, ती भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झाली. आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे धोका असल्यामुळे त्यांना पूर्ण परिवाराला परमेश्वराने गुप्त रीतीनं मिसर देशात निघून जायला सांगितलं. आणि त्याच्यानंतर तात्काळ हेरोद राजाने फरमान काढलं, 2 वर्षाची लेकरं आणि त्या 2 वर्षाखालील जी लेकरं आहेत त्या सर्वांची कत्तल केली जावी. शास्त्रलेख पूर्ण झाला. रामा येथे आक्रांत होईल, लोक रडतील, ओक्साबोक्शी दुःख करतील.
नुकतीच पाकिस्तानमध्ये घडलेली घटना आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. वर्तमानपत्रात, चॅनल्सवर आपण ती गोष्ट पाहत आहोत. कशा पद्धतीनं लेकरांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे. जे दृश्य आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतो ते पाहून आपला जीव कासावीस होतो. आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. मग तो पाकिस्तान का असेना, पण जिथं अत्याचार होतो तो पाहून मनाला दुःख होतं, वाईट वाटतं. त्या तालिबानपेक्षा हेरोदाने खूप भयंकर पाऊल उचललं. फक्त बेथलेहमातले नाही, पवित्र शास्त्रात लिहिलंय बेथलेहमातील आणि आसपासच्या सर्व प्रदेशातील लहान लेकरांची त्याने कत्तल करायला सांगितली. सगळीकडे लोक रडत होते. सगळीकडे लोक आपल्या लेकरांसाठी दुःख करत होते. हेच ते लोक आहेत ज्यांनी येशूला जन्म घेण्यासाठी दार उघडलं नव्हतं. जो देव राहाब नावाच्या अगदी वाईट स्त्रीला वाचवू शकतो, तिच्या परिवाराला वाचवू शकतो, त्याने बेथलेहम मधल्या विश्वासणाऱ्यांना सुद्धा वाचवलं असतं. पण त्यांनी प्रभूला स्थान दिलं नाही. आज अहमदनगर एक यरूशलेम आहे, नवी यरूशलेम आहे. आणि आज देखील प्रकटीकरण 3:20 प्रमाणे प्रभू दार ठोकत आहे. आपल्या जीवनात, आपल्या परिवारात, मुख्य करून आपल्या कामाच्या ठिकाणी, सगळीकडे जिथं जाऊ तिथं आज येशूला आपल्या बरोबर घेऊन जाऊया प्रियांनो. खरा नाताळ तोच. सॅन्टा क्लॉज आहे, रंगरंगोटी आहे, नवीन कपडे, अहो ब्रदर खूपच छान, सगळं आहे. ख्रिस्त नाही तर त्याचा काही लाभ नाही. पण काहीच नसेल, येशू असेल, नाताळ साजरा झाला. आज त्या ख्रिस्ताला आपल्या परिवारामध्ये आपण स्थान देऊया. मागी लोकांना येशूपर्यंत पोहोचवणारा तारा आज परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जवळ दिलेला आहे. हा तो तारा आहे. आज हे पवित्र शास्त्र तो तारा आहे. या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो. आज त्या प्रभू जवळ जाऊ शकतो. शास्त्र वाचन, प्रार्थना यामध्ये आपलं कधी खंड पडू नये. निरंतर प्रार्थना करावी आणि त्या प्रभूच्या सानिध्यात राहावं, ही देवाची इच्छा आहे. जिवंताच्या भूमीवरती परमेश्वर येशू आपला वाटा आहे. घरादाराचे जेव्हा वाटे होतात, ही जमीन तुला, ती जमीन याला, हे घर त्याला, ती जमीन याला, हे घर त्याला, हे बॅलन्स याला, हे बॅलन्स त्याला. परंतु या जिवंताच्या भूमीवरती, या भूतलावरती तुमचा आणि माझा वाटा येशू ख्रिस्त आहे. तुमच्या आणि माझ्या वाट्याला या जगातल्या संपत्तीपेक्षा, या जगातील सर्व गोष्टींपेक्षा, 1 पेत्र 1:18-19 वचनाप्रमाणे सर्व गोष्टींपेक्षा इष्ट येशू ख्रिस्त सगळ्यात महान असा वाटा तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही आनंदी आहात का? हॅपी ख्रिसमस सगळ्यांना. आणि खरंच या ज्या नाताळाच्या घटनांचं आपण आज मनन केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचं एकच सार सांगतो थोडक्यात. असा जन्म तारणाऱ्याशिवाय कुणीच घेऊ शकत नाही. उघडपणे, निर्भीडपणे, अंतःकरणाच्या तळापासून मी आपल्या सर्वांना, आणि हा आवाज जिथपर्यंत जातो त्यांना सांगतो, येशू हाच देव आहे. येशू हाच तारणारा आहे. आणि येशूशिवाय या जगामध्ये पाप विमोचन करणारं दुसरं नावच नाही. आमेन. हा खरा नाताळ आहे. आणि आज एक माझी विनंती आहे,
अनेक फराळाची ताटं शेजारी पाजारी जातील, विदर्म्यांकडे जातील. त्या फराळाच्या ताटामध्ये एक सुगंधी पदार्थ, एक सुगंधी चविष्ट गोष्ट जी बावनकशी सोन्यापेक्षा इष्ट आहे आणि मधापेक्षा रुचकर आहे, ते प्रभूचं वचन, एक नवा करार त्या फराळाच्या ताटाबरोबर द्यायला विसरू नका. प्रभू आपल्याला आशीर्वादित करू. आमेन. परमेश्वराला धन्यवाद. आपण सर्वांनी हा संदेश ऐकला आणि हा नाताळाचा सण आपण सर्व आनंदाने साजरा करणार